अरे कुठे जाताय? थोडासा वेळ देऊन हा व्हिडिओ नक्की बघा। मी श्वेता गृहिणी या चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत टॉप 20 किचन व कुकिंग टिप्स। तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका, सोबतच बेल आयकॉन प्रेस करा। व्हिडिओला सुरुवात करूया। आजची आपली पहिली टिप आहे, कांदा तळताना त्यामध्ये थोडीशी साखर टाकली पाहिजे, त्यामुळे कांदा लवकर कुरकुरीत तळतो। कोणताही पदार्थ चविष्ट लागण्यासाठी त्यामध्ये तुम्ही कांद्याचा वापर जास्त प्रमाणात करा, त्यामुळे आपले कुठलेही जे पदार्थ असतील ते चविष्ट लागतात। आपणास नेहमी तरुण जर दिसायचे असेल तर आपण नियमित कोमट पाणी प्यावे, यामुळे आपण नेहमी तरुण दिसू शकतो। जर आपण चेहऱ्यावर टोमॅटोची पेस्ट नियमित लावले असल्यास चेहऱ्यावर एक नवीन वेगळीच चमक येते। जेवणासोबत कच्चा कांदा खाल्ल्याने शरीरामधील जे काही विषारी घटक आहेत ते सर्व बाहेर पडतात आणि शरीरातील रक्ताची कमतरता पण दूर होते। रवा, मैदा, शेंगदाणे हे आपण आणल्यावर त्याला एकदा कडक ऊन देऊन वाळवल्यानंतरच डब्यामध्ये भरून ठेवावे, यामुळे त्यामध्ये अळ्या किडे लागणार नाहीत। आपणास जर बटाटे लवकर उकडायचे असेल तर शक्यतो बटाटे हे लहान निवडावे, नाहीतर मोठे बटाटे असेल तर त्याचे लहान लहान तुकडे करून ते बटाटे उकडायला ठेवावे, यामुळे आपल्या गॅसची पण बचत होते व आपल्या वेळेची पण बचत होते। भेंडीची भाजी शिजवताना त्यामध्ये थोडेसे दही टाकले तर भेंडीची भाजी ही चिकट होत नाही, कारण कुठलाही आंबट पदार्थ आपण भेंडीच्या भाजीमध्ये टाकला असता भेंडीची भाजी चिकट होत नाही, सुटसुटीत मोकळी होते। भात खाल्ल्यानंतर लगेचच दूध पिऊ नये, यामुळे सर्दी खोकला होण्याची शक्यता असते। किचन सिंक जर तुंबलं असेल तर त्यामध्ये थोडा सोडा घालून थोडा वेळ ठेवावे व नंतर विनेगर व गरम पाणी घालावे, यामुळे किचन सिंक हे मोकळे होते। किचन टाइल्सवरील जर डाग काढायचे असेल तर त्यावर लिंबू चोळून थोडा वेळ ठेवा व नंतर कापडाने स्वच्छ करा, डाग हे निघून जातील। आपणास जर वजन कमी करायचे असेल तर मोड आलेले मूग हे खाणे फायदेशीर ठरते। जर आपणास तसेच खाऊ वाटत नसेल तर तुम्ही त्याचा मिक्सरमध्ये वाटण करून डोसाही बनवू शकता, खूप छान लागते। रक्त शुद्ध करण्यासाठी कारले हे खूप महत्त्वाचं ठरते, कारण यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळते, जे रक्त शुद्ध करण्यास मदत करते। पालकाचा रस किंवा पालक खाल्ल्याने आपले हाडे मजबूत होतात, तसेच केसही छान घनदाट होतात, केस वाढायला देखील मदत होते। जेवण झाल्यानंतर थोडासा गुळाचा तुकडा खावे, यामुळे आपली पचनक्रिया सुधारते व ॲसिडिटी होत नाही। जास्त प्रमाणात टोमॅटोचा वापर केल्यामुळे टोमॅटो खाल्ल्यामुळे मूतखडा होण्याची शक्यता असते, तसेच लघवी संबंधी विविध आजार होण्याची पण शक्यतो असते। जर आपल्या आहारात भेंडीचा समावेश जास्त प्रमाणात असेल तर हृदयाचे जे काही रोग होण्याचे प्रमाण आहे ते कमी होते, म्हणजेच हृदयविकारासाठी भेंडी हे खूप महत्त्वाचे आहे। नारळ पाणी पिल्याने शरीरातील पाण्याची कमतरता तर दूर होतेच, तसेच चेहऱ्यावरही एक छान प्रकारे चमक येते व आपणास ऊर्जाही मिळते। आपले जी काही अशक्तपणा आहे ते पण दूर होते। बाहेरच्या हॉटेलच्या भाज्यामध्ये तेल हे भरपूर प्रमाणात असते व तरंगत असते, तर अशा प्रकारचे तेल काढून टाकण्यासाठी त्या भाजीवर हलक्या हाताने बर्फ फिरवावे, जे काही वर तेल असेल ते बर्फाला चिकटेल व आपली भाजी कमी तेलाची बनेल। आपण महिला म्हटलं की सर्वजण सेफ्टी पिनचा वापर करतो। जर आपले सेफ्टी पिन हे खूर नसेल, मुंड झाली असेल तर आपण सेफ्टी पिन साबणामध्ये थोडा वेळ टोचून ठेवावे, यामुळे आपली सेफ्टी पिन हे छान टोकदार होईल व आपल्याला ते वापरता येईल। जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडासाही आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, सोबतच तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर देखील करू शकता। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला नसेल तर तुम्ही डिसलाईक देखील करू शकता आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका, सोबतच बेल आयकॉन प्रेस करा। आणि हो, तुम्ही कुठून बघत आहात कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा, जेणेकरून मला समजेल की माझा व्हिडिओ कुठे कुठेपर्यंत पोहोचला आहे, कोण कोण
बघत आहे व आपला मूल्यवान वेळ देऊन व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिल्यामुळे आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।